नमस्कार मैत्रिणींनो, विदर्भ तडकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. पालक पनीर कसं करायचं ते आज आपण बघू. पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि निथू घातलेला आहे. गरम पाणी केलं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं. त्यात आपण पालक उकळून घेऊ. पालक उकळेपर्यंत 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे, छान कापून घेतले. 1 टमाटर घ्यायचं, ते सुद्धा आपण कापून घेऊ. तोपर्यंत आपला पालक उकडत आहे. थंड पाणी घ्यायचं, त्यात उकळलेला पालक टाकायचा. त्या पालकाचं किंवा त्या प्युरीचा रंग आपला हिरवाच राहतो. थोडंसं 1 पळी तेल घ्यायचं. त्यात आपण जिरं, कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतत आहे. टमाटर, लसणाच्या फोडी, खडे मसाले, थोडंसं पाणी घ्यायचं. अद्रक, चवीनुसार हे घ्यायची मिरच्या आणि पालक आणि सांबार आपण मिक्सरमधून बारीक करू. टमाटर, कांदा, मिरची हे सुद्धा आपण बारीक करून घेऊ. पनीरचे तुकडे करायचे. छान प्रकारे आपण पनीर तुकडे केले. आपण ते आता परतून घेऊ. छान प्रकारे ते सुद्धा आपण तळून घेतलेलं आहे. त्या तळलेल्या तेलातच आपण आपला मसाला फ्राय करून घेऊ. त्यात थोडीशी हळद, गरम मसाला, मॅगी मसाला छान फ्राय केला. आता प्युरी टाकून घेऊ आणि छान आपण त्याला परतून घेऊ. एक गदका येईपर्यंत त्याला छान उकळू देऊ. त्यात पनीरचे तुकडे टाकून द्यायचे. त्यालासुद्धा आपण छान उकळी येऊ देऊ. अशा प्रकारे त्याला उकळी आलेली आहे. त्याला एक मलाई घेऊ. मलाई टाकू आपण त्याच्यात. मलाई छान परतून घेऊ. थोडंसं चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल गरम केलं. त्यात जिरं, हिंग, लाल मिरच्या, लाल तिखट छान परतून घेऊ आणि छान खमंग अशी आपण त्याला फोडणी देऊ. अशा प्रकारे आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. पालक पनीर आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.